सेबीमध्ये. आता सेबीमधून आता केल्यानंतर आता काय केलं बरं, आपल्याला अगोदर ॲडव्हर्टायझिंग करावं लागतं. आपले शेअर्स ह्या तारखेला विक्रीस निघणार आहेत, त्याची किंमत सगळी माहिती, आपल्या कंपनीची माहिती द्यावी लागते. कंपनी कधीपासून आहे मार्केटमध्ये, किती फायदा झाला आतापर्यंत, किती नुकसान आहे, देणं किती आहे, येणं किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ताळेबंद, नफा तोटा खाते, व्यापार खाते, सगळ्या गोष्टी आपल्याला शो करावं लागतात. कसं, पत्राद्वारे वगैरे, पेपर्सला वगैरे द्यावं लागत असतं. म्हणजे पहिल्या स्टेपवर त्यानं काय करायला बरं, आता त्याची शेअर्स विक्रीस काढवली ना, मग शेअर्स विक्रीस काढण्यासाठी त्यानं काय करायला, पहिल्या स्टेपवर माहितीपत्रक प्रसिद्ध करतोय. माहितीपत्रक प्रसिद्ध करतोय. हे कशासाठी एवढं करायला बरं, त्यांना त्यांचे स्वतःचे जे कोणते आहेत शेअर्स ते विकण्यासाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे. आता माहितीपत्रक प्रसिद्ध केलं ना, आपल्याला इथं कळालं की बाबा त्यानं शेअर्स विक्रीस काढले, बरोबर आहे ना. मग शेअर्स विक्रीस काढले म्हटल्यानंतर त्यानं तिथं तारखा दिलेल्या असं, बा मी या तारखेला अर्ज येणार आहेत, ह्या तारखेला वाटप होईल आणि ह्या तारखेपासून त्याचे हप्ते लागू पडतील. म्हणजेच कसं बरं, आता त्याने इथं माहितीपत्रक दिला म्हणजे गाडी विकण्याची आपल्याला माहिती कळाली की ही शोरूमला नवीन लॉन्च झालेली गाडी ह्या तारखेला येणार आहे आपल्याला, बरोबर आहे ना. मग आपण जात आहो, आता गाडी घेण्यासाठी गेल्यावर लगेच जाऊन तुम्ही गाडी घेऊन येताव का? मोठ्या गाड्यांची माहिती आहे का कशी पद्धत असते? काय करताव बरं, अगोदर जाऊन बुकिंग करताव. सगळ्यात महत्त्वाचं काय, बुकिंग करताव. आणि बुकिंगला मराठीत काय म्हणायचं बरं आपण, अर्ज. तुम्ही अगोदर अर्ज शिफारस करताव का नाही, मला हे गाडी पाहिजे म्हणून, पहिलं काय करताव बरं, तुम्ही अर्ज करताव. शब्द लक्षात येलेत ना. कंपनीकडे जाऊ नका, कारण कंपनी कधी बघून बी माहीत नसेल आपल्याला. शोरूम तर बघतो आपण रोज, त्याच्यासाठी शोरूमचं उदाहरण गेले. पहिल्यांदा त्या लेकरानं ओमानं काय केला, गाडी नवीन आली म्हणून त्यानं सांगितलं आपल्याला, बरोबर आहे. गाडीचं सगळं आपल्याला सांगितलं, माहिती कधी कधी आहे. मग आपण गेलो, लगेच जाऊन गाडी घेऊन आलो का? नाही. पहिल्या स्टेपवर काय केलं आपण, तिथं बुकिंग केलो. बुकिंग याचा अर्थ आपण अर्ज, बरोबर आहे. आता त्यानं कंपनी शेअर्स विकायले, मग त्याचे कुणाकुणाला पाहिजे त्याने तिथं अर्ज करावं लागते का नाही त्या कंपनीला, म्हणजेच आपण सुद्धा त्याला अर्ज केलो. आलं लक्षात. मग अर्ज असं 100 लोक कुणी बी करतील, असं कुणी बी केल्यावर चालतंय का? नाही. तर अर्ज करते वेळेस, बुकिंग करते वेळेस आपल्याला थोडी तरी काहून रक्कम भरावी लागते का नाही, बरोबर आहे. म्हणजेच बुकिंग करते म्हणजे अर्जासोबत आपल्याला काही रक्कम अगोदर द्यावी लागते. काय करावं लागते, अर्जासोबत काही रक्कम आपल्याला द्यावी लागते. कुणाला द्यायचंय तर त्या कंपनीला द्यायचे, कुणाला, त्या कंपनीला म्हणजे त्या शोरूमला द्यायले. पहिलं स्टेप लक्षात आलं. अर्ज करावं लागते पहिल्यांदा. पुन्हा नंतर समजा आता आपण अर्ज केलो, आता समजा माझ्याजवळ होते मी 4च गाड्या विक्रीस काढलोय. किती गाड्या विक्रीस काढलोय? 4 गाड्या. काय झाले, हां, मी किती गाड्या विक्रीस काढलोय? 4 गाड्या विक्रीस काढलोय. पण अर्ज झालेत समजा, आता इथं किती जण आहेत, समजा 10 जण आहेत, माझ्याकडे अर्ज झाले तर 10 जण, 10 आले तर मग मी सगळ्या 10 जणांना देऊ शकेन का? नाही. मी किती जणांना देऊ शकेल? 4 जणांना देऊ शकेन, बरोबर आहे ना. याचा अर्थ आता ज्या 4 जणांना देणार, बाकीच्यांना मी काय म्हणेन बरं, सध्या वेटिंग आहे, बरोबर आहे. सध्या 4च आहेत, बाकीचे नंतर एकदा ट्राय करा. मग त्यांची जी काय मला अर्जासोबत जी रक्कम आली त्यांची परत देताव का घेऊन ठेवतो माझ्याजवळ? परत देताव, बरोबर आहे ना. हे शब्द ध्यानात ठेवा बरं, काही पुढे एंट्रीमध्ये येणार आहेत. ज्यादा आलते ना आपल्याकडं, माझ्याजवळ विक्रीस किती काढलो होतो मी? फक्त 4. मला अर्ज किती आले तर 10. मग मी रिटर्न किती करणार बरं? 6. रिटर्न देणार ना, दिलो. मग आता ते 4 जणांना द्यायचे. मग आता 4 जणांना देते वेळेस आता दुसऱ्या स्टेपवर काय आलं बरं आपल्याला, तिसऱ्या स्टेपवर बरं का. आता गाडी आणायला गेलो म्हणजे डिलिव्हरी असते आपली, बरोबर आहे. म्हणजेच वाटप चालू आहे त्यांचं. ते 4 गाड्यांचं आता वाटप करणार. बाकीचे 6 जणांना आपण पाठवलो, अर्जाची काही रक्कम घेतलो होतो. आता वाटप करते वेळेस आता समजा आता तुम्ही गाडी घ्यायला गेलात, सगळी कॅश पैसे देऊन आणता का तुम्ही गाडी? नाही. कसं करता बरं आपण? थोडी तरी पेमेंट करता, पुन्हा राहिलेली बाकीचे काय करता तुम्ही? हप्त्यावर घेत असता, बरोबर आहे ना. म्हणजे बघा स्टेप, पहिल्यांदा गाडी बुक करायला गेलो, बुक केलो म्हणजेच अर्ज केलो. अर्ज करते वेळेस काही रक्कम भरलो, बरोबर आहे. 20,000, 30,000, 40,000, 50,000, 1,00,000 भरलो. पुन्हा गाडी घेते वेळेस, गाडी आणते वेळेस आपण काय केलं बरं, वाटप करायलेत ना त्यांनी. वाटप करते वेळेस पुन्हा राहिलेली 50% रक्कम तरी आपण बऱ्यापैकी रक्कम जमा करतो ना, बरोबर आहे. म्हणजे वाटप करते वेळेस सुद्धा आपण रक्कम त्यांना दिलो. आता नंतर अजून राहते का नाही रक्कम? राहते. मग आता ती राहिलेली रक्कम ती सोडून देते का ती शोरूमवालं? नाही. किंवा ही कंपनी, ओमा कंपनी सोडून देते का? नाही. तर ती काय पडतात, तर तिथं आपले हप्ते पाडून देतात, आपल्याला गाडीचे हप्ते पाडून देतात का नाही. सेम जसं आपण गाडी घ्यायलो बघा, तसंच ह्या शेअरची प्रक्रिया आहे बरं का. सेम जसं गाडी घेतो तसंच कशाची प्रक्रिया आहे, आपल्याला शेअर्सची प्रक्रिया आहे. पहिलं जास्त आलं ती परत केलं तो आपण, आणि नंतर वाटप करताना त्याच्याकडून काही रक्कम घेतलो, गाडी दिलो त्याला. पुन्हा आता राहिलेली रक्कम कशी घेणार आहोत बरं, त्याच्याकडून आपण हप्त्यांवर घेतो का नाही, बरोबर आहे. कशावर घेणार आहोत आपण? हप्त्यांवर. कसं घेणार आहोत? हप्त्यांवर. मग आता हप्ते कोण 10 महिन्याचे करतो, कोण 2 वर्षाचे करतो, कोण 3 वर्षाचे करतो, असंच असते ना. मग तसं आपल्याला पण इथं हप्ते असतात. मग आता आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला हप्ते किती देतात, तर 3 ते 4 हप्ते देतात. प्रथम हप्ता, द्वितीय हप्ता, तृतीय हप्ता आणि चतुर्थ हप्ता. आलं लक्षात. सहसा तर चौथं देत पण नाहीत आपल्याला, तृतीय हप्त्यापर्यंतच देतात. ओके.
हे स्टेप लिहून घ्या फक्त. भागांचे वरी पॉईंट टाका त्याला अगोदर. भागांचे निर्गमन करण्याची प्रक्रिया किती स्टेपमधून होते आहे? 4 स्टेपमधून. तुम्हाला तेवढं समजा. हे पुस्तक रे ओम्याचं म्हणजे बोर्डावर पुस्तक ओम्या. चला, माहिती पत्रकचा आपल्याला व्यवहार होते का? नाही. कशा कशाचे होते? अर्जाचे, वाटपाचे आणि हप्त्याचे. बरोबर आहे. गाडी बुक करायला केलो याचा अर्थ आपण अर्ज केलो गाडीसाठी शोरूमला. बरोबर आहे. त्याच्यासोबत काय रक्कम दिलो त्याची एंट्री करून ठेवायचे. पुन्हा गाडी घेते वेळेस म्हणजे शेअर्स आपल्याला वाटप करते वेळेस तेव्हा पण काही रक्कम द्यावी लागते. पण राहिलेली कशी द्यायची आपल्याला? हप्त्यांमध्ये. मग हप्ते आपल्याला किती असू शकतात? 1, 2, 3, 4 असे किती पण असू शकतात. पण पहिल्या स्टेपवर आपल्याला अर्ज करावंच लागतं. अर्ज केल्याशिवाय कुणाला शेअर्स भेटणार आहेत का? नाही. ॲप्लिकेशन द्यावं लागतात. पुन्हा नंतर अलॉटमेंट म्हणतो आपण. वाटपला दुसरा शब्द मराठीत आहे आवंटन. काय म्हणतो आपण? आवंटन सुद्धा म्हणतो. आलं लक्षात? मग आवंटन केलं जातं आणि पुन्हा हप्ते पडायचे. तर मग आता सध्या आपलं भर कशावर आहे? 3 गोष्टींवर आहे. आलं लक्षात? तर ह्याच्या 3ची रोज किती नोंदी घ्यायला लगेच पटशिऱ्यावर अगोदर लिहून घेऊ. पुन्हा पाठ कसं करायचं? पाठ आहेत का कॉलेजमध्ये झाले ना तुम्हाला? नाही का? बरं चला, पाठ कसं करायचं ते पण सांगतो. आता पहिलं आपल्याला कशाचे करायचे? तर अर्जाचे. अर्जाचे आपल्याला किती करायचे? प्रत्येकाचे 2-2 होतात बरं का. प्रत्येकाचे किती? 2-2 होतात. आलं लक्षात? मग आता पहिलं कशाचे बघायचे आपल्याला? अर्जाचे. हां, त्याच्यामधलं नंबर 1 अर्जाचं आणि सिरियल त्याच पद्धतीनं बरं का घ्या. अर्जाची राशी मिळाल्यास पहिली एंट्री घेतोय अर्जाची राशी मिळाल्यास त्याची एंट्री घ्या. बँक खाते नावे भाग अर्ज खाते जमा. जास्त तर लग्नाचा अर्ज आहे का? हां, तिथं भाग असं म्हणा. मला सांगा, गाडीचे अर्ज आहेत का? कशाचा आहे? भागाचा आहे. भाग अर्जाची माय भाग मिल्का भाग म्हणतोय ना मी अगोदरपासूनच. तिथं भाग लिहा सुरुवातीला. चला लक्ष द्या. लक्ष द्या. भाग अर्जाची राशी मिळाल्यास हेच नोंद दिलतो ना. लक्ष द्या. याची एंट्री कशी केलो बरं का? असं बँक खाते नावे तर खाली भाग अर्ज खाते जमा. ओके. कधी पण लिहिते वेळेस हो का अशा पद्धतीने लिहायचे बरं का. तुम्ही आता एका लेवलमध्ये लिहिलात तसं लिहायचं नसतं. सुरुवातीला काही जमाचं थोडं स्पेस देऊन लिहायचं. आलं लक्षात? आता ह्याची तरटीप स्पष्टीकरण म्हटलात ना. तरटीप कसं लिहायचं असते बघा. वरचं वाक्य काय म्हटले लक्षात येते ना? काय म्हटल्यावर? भाग अर्जाची राशी मिळाल्यास म्हटले. बरोबर आहे ना? मग सरळ तीच कॉपी पेस्ट लक्षात येते ना. हां, टायपिंगमध्ये आपण कॉपी पेस्ट करतो तीच खाली कॉपी पेस्ट करायची. भाग अर्जाची राशी मिळाल्या. पण त्याच्या पुढे फक्त असं लिहायचं बद्दल, मार खाल्ल्याबद्दल, तुडविल्याबद्दल. बरोबर आहे ना? असं तुमच्यावर म्हणणं आहे मी. म्हणजे जे लक्ष द्या बद्दल कसं ध्यानात ठेवायचं? जे झाले त्याच्या पुढे फक्त शेवटी काय लावायचे आपल्याला? बद्दल लावायचं. तसं लावायचं. आलं लक्षात? म्हणजे कसं? भाग अर्जाची राशी मिळाल्याबद्दल पुढे बद्दल लाव. चुकीचं आहे का? बरं, तुम्हाला जे लावायचं ते लावा. पण त्याच्यावर शेवटी काय लावायचं? फक्त बद्दल. कसं लावायचं लक्षात आलं की? वाक्य खाली घेऊन पुढे बद्दल म्हणायचं. म्हणून त्यासाठी मी तरटीप लिहून देणार. चला दुसरं त्याच्यातलं. आता मिळाले पैसे मिळाले ना. आता हां, मिळाल्यानंतर आता काय करायचं असते बघा. आता ही अर्जाची रक्कम आपल्याला मिळाली. आता मिळाल्यानंतर ती कुठं आपल्याजवळ ठेवून घ्यायचं आहे का आपल्याला? नाही. तर ते आपल्याजवळ जी काय पैसे असतात आता काम करून आपल्याजवळ पैसे आलेले आपण कुणाच्या हातात नेऊन देत आहोत? फादरच्या, आईच्या. चांगलं बोलायचंय. ओके, तुमचं लगीन झालं नाही. म्हणजे कुणाचे देतो आपण? मी घरी आईचे देतो. ओके. बघा, आज जरी समजा मी बायकोच्या जरी हातात दिलो तर बायकोला शब्द काय असते? तर आपल्या भांडवल. आपल्या बायको ही आपली संपत्ती भांडवलच आहे ना. कॅपिटलच आहे की. म्हणजे कोणाच्या हातात नेऊन द्यायला आपण. लक्ष द्या, तुम्हाला एंट्री पाठ करण्यासाठी सोपे जातात बरं का. मी सांगतो हे सोपं जावं त्यासाठी. ओके.
मी माझ्या चला लोकांचं उदाहरण कशाला देऊ. आता समजा क्लासचे पैसे आले माझं, ओके, ते पैसे घेतलो मी, नेऊन मी कुणाच्या हातात देणार आहे, माझ्या बायकोच्या हातात देणार आहे, बरोबर आहे ना. माझी बायको ही माझ्यासाठी काय प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी आहे म्हणजे माझे भांडवलच आहे ना, बरोबर आहे. मग त्याच पद्धतीनं आता ओमाच्या कंपनीत पैसे आले, बरोबर आहे. ह्या 4 लेकरांनी पैसे आणून दिले अर्जाच्या स्वरूपात, दिले का, मिळाल्यानंतर मिळाले म्हणजे पैसे बँकेतच आलेत ना, बँकेत थ्रू चालते सगळं, कॅश न चालणार आहे का आपल्या इथं, नाही. मग की पैसे कुठे आले, बँकेत, म्हणजे लाभ बँक गेले, बँक खाते नावे, पण कशाचे आलेत आपल्याला, भाग अर्जाचे. कशाचे आले तर भाग अर्जाचे, लक्षात राहील ना एंट्री. पहिलं पैसे आले तर बँकेतच येणार आहेत, म्हणजे बँक खाते नावे, पण कशाचे आले तर त्याच्या खाते जमा, कशाचे आले तर भाग अर्जाचे, म्हणून भाग अर्ज खाते जमा. मग आता मिळालीची एंट्री झाली का, त्याच्यानंतर सेकंड नंबरला कंपल्सरी जी एंट्री करायची आहे ती ह्याची आपल्याला बायकोच्या हातात नेऊन द्यायची. मग आता कंपनी जी पैसे आले त्यानं स्वतःजवळ ठेवून घेणार आहे का, नाही. तर ती कुठं ट्रान्सफर करणार, त्यानं लगेच पटश्र्या बायकोच्याच म्हणजे कुठं, भाग भांडवल खात्याला, कुठं, भाग भांडवल खात्याला. मग त्याची आता एंट्री कशी करायची आहे बघा, भाग अर्जाची राशी भाग भांडवल खात्यास स्थानांतरित केल्यास, म्हणजे ट्रान्सफर केलो, ओके, ट्रान्सफर केल्यास त्याची एंट्री कशी करायची बघा. कोण कराले, भाग अर्ज कराले, कोण कराले, भाग अर्ज कराले, म्हणजे मी भाग अर्जाचे कराले, बरोबर आहे ना. म्हणजे एंट्री बघा इथं, भाग अर्ज खाते नावे, भाग अर्ज खाते नावे, कुठं ट्रान्सफर कराले मी, भाग भांडवल, कुठं ट्रान्सफर करायला, भाग भांडवल, म्हणून खाली भाग भांडवल खाते जमा, भाग भांडवल खाते जमा. एंट्री लक्षात राहतील ना. पाठ व्हायला सोपे आहेत का अवघड आहे ते, सोपे आहेत ना, ओके. पण स्टेप पण ध्यानात राहतील ना, त्याच्यानंतर कोणतं घ्यायचे, त्याच्यानंतर एंट्री कोणती घ्यायची. एंट्री जर समजा खालीवरी जर झाली तर मार्क भेटत नाहीत बरं का, सांगतोय तुम्हाला आताच. पहिल्या स्टेपला तीच एंट्री यावी लागते, दुसऱ्या स्टेपला तीच यावी लागते. पहिल्यांदा का आपण पैसे दिलो, बरोबर आहे, ती पैसे ओमानं जवळ ठेवला का, नाही. तर ती कुठं ट्रान्सफर केला, भांडवल खात्याला, म्हणजे आपल्या बायकोच्या हातात दिला. म्हणजेच कसं बरं का, भाग अर्ज खाते नावे कशाचे होते, भाग अर्जाचे, कुणाला दिलाय त्यानं, भाग भांडवलला, म्हणून भाग भांडवल खाते जमा. कंसात तरटीप कशी त्याबरोबर लिहू नका, सरळ सरळ ध्यानात ठेवायचं. कशाची आहे बरोबर ध्यानात ठेवा, भाग अर्जाची राशी भाग भांडवल खात्यास स्थानांतरित केल्यास. मग त्याच्यात पुढे काय म्हणायचं आता, बद्दल, केल्याबद्दल म्हणायचं. एवढं लिहिता येईल की. चलो आता अर्ज झालं. आता याच्यानंतर कोणता आहे बरं, हां आता लक्ष दे बाबा, नाही तर त्याने इथं कार्यक्रम चालू करतील. हां चल लक्ष दे. आता अर्जाचे झाले. आता याच्यानंतर कोणता आहे बरं आपल्याला, वाटप. नेक्स्ट पॉईंट घ्या, वाटप. हां कशाचे, शांत थोडं. आता वाटप तुम्हाला एवढ्या महत्त्वाचे आणि एवढे म्हणजे उघडट्टा मार करण्यापेक्षा सोप्यात ध्यानात राहावं असं सांगायला तुम्ही त्याचा अर्थ सांग करीत बसा लावले. वाटप. आता प्रत्येकाचे किती नोंदी करायचेत म्हटलो, 2 करायचे. तर अर्जाचे क्लिअर झाले का. आता कुठून राहिले आपले, वाटपापासून ते हप्त्यापर्यंत बरं का. मग हप्ते आपल्याला किती असतात बरं एक्झाममध्ये, प्रथम असू शकतं, द्वितीय असू शकतं, तृतीय असू शकतं, पुढे तिथपर्यंत देत येतं. ओके तेवढ्यापर्यंत बी आले बस झाले आपल्याला. आलं लक्षात. वाटप आणि हप्ते जे काय असतील. आता वाटपापासून ते पर पुढल्याला शब्द काय ध्यानात ठेवायचं, एंट्री अगोदर कोणती करायची, पहिलं एंट्री होते मागवल्याची. कशाची एंट्री होते, मागवल्याची. नंतर कशाची होते, प्राप्त झाल्याची म्हणजे मिळाल्याची. याचाच अर्थ अगोदर आपण पुन्हा एकदा झालं आपली इज्जत झाली इथं. ओके पुन्हा भीक मागितल्याशिवाय आपल्याला कोण द्यायले का नाही, म्हणजे पहिलं भीक मागायचं आपल्याला. बरोबर आहे. भीक मागितलं तर आपल्याला कोणीतरी देणार आहे म्हणजे मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे शब्द काय बरं, पहिली एंट्री कंपल्सरी कशाची येणार, मागवल्याची नंतर मिळाल्याची. पहिलं मागा नंतर मिळणार, पहिलं मागा नंतर मिळणार. म्हणजेच कसं बरं आता वाटपाची पण पहिली एंट्री कशाची होईल, मागायची, नंतर कशाची होईल, मिळाल्याची. हप्त्यांची पण पहिली एंट्री कशाची होईल, मागायची, नंतर एंट्री कशाची होईल, मिळाल्याची. स्टेप ध्यानात राहतील ना. आता चला मग आता मी मागू का लगे मिळणार आहे मला, मागायचे. चल लिहा मग. भाग वाटपाची राशी, भाग वाटपाची राशी मागविल्यास, भाग वाटपाची राशी मागविल्यास, मागविल्यास
भीक मागितल्याशिवाय मिळणार आहे का आपल्याला? नाही. चलो आता वाटपाची राशी मागवू का? मग चला आता कशाची मागवायची तर कशाची? हा, भाग वाटप खाते नावे. भाग वाटप खाते नावे. मग समजा मागवल्यानंतर ते कुठं ट्रान्सफर करून दाखवायचे आपल्याला? भांडवलला. म्हणून खाली लिहा भाग भांडवल खाते जमा. भाग भांडवल खाते जमा. भाग वाटप खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. लिहिलो. पहिली एंट्री कशाची कंपल्सरी होणार? अर्जाचे तेवढे सोडून बरं का. अर्जाचं पहिलं मिळाल्याची आणि नंतर स्थानांतर केल्याची होते, बरोबर आहे. पुन्हा वाटप असेल, हप्ते असेल, पहिलं कशाची? मागवल्याची, नंतर मिळाल्याची करायची आहे. आता एंट्री झाली. तरटीप कसं ध्यानात ठेवायचं बरं? भाग वाटपाची राशी मागविल्याबद्दल, फक्त पुढे बद्दल झालं. आता नंतर नेक्स्ट पॉईंट घ्या. आता मागितल्यानंतर काय होणार बरं? आपल्याला मिळणार. भीक मागितलो, आता मिळते का बघू. चला मिळाल्यानंतर खिशात मिळणार आहेत का आपल्या? कुठं मिळणार आहेत? बँकेत. कुठं? बँकेत. मग कसं बरं? आता बँक खाते नावे. बँक खाते नावे. ओके. कशाचे मिळणार आहेत बरं? गुड. भाग वाटप खाते जमा. पण वरी वाक्य लिहायचं राहिले की. अच्छा लिहा ना. भाग वाटपाची राशी मिळाल्यास. माय कसं करू की बोट मोडले का नाही माझ्या नावानं? अरे रे रे अवघड आहे बाबा. भाग वाटपाची राशी मिळाल्यास. मी कमी बी आणि जास्त बी घेतलो तरी असं मारामारी करत फिरत नाव रे. झालं. भाग अर्जाची राशी मिळाल्यास त्याची एंट्री कशी? बँक खाते नावे, भाग वाटप खाते जमा. झालं. तरटीप कसं बरं? मिळाल्याबद्दल. चलो नंतर नेक्स्ट. आता कशाचे घ्यायचे आपल्याला? वाटपाचे झाले. चलो आता नंतर लास्ट कोणतं राहिले आपलं? हप्ता. एका हप्त्यात सांगितल्यावर बाकीच्या हप्त्याचे ध्यानात राहतात की आता? चला आता हप्ता कोणतं बरं? आता समजा उदाहरण प्रथम हप्ता. प्रथम हप्ता. हा, की तो पॉईंट आहे आपलं? तिसरंच आहे ना. प्रथम हप्ता. हप्त्याला दुसरं नाव शब्द आहे याचना. काय? याचना. अर्चना का? नाही, याचना. त्याच्यात पण आता पहिली एंट्री कशाची होईल बरं? एंट्री कशाची होईल पहिली? मागवल्याची का मिळाल्याची? मागवल्याची. मग लिहा मग आता भाग प्रथम हप्ता. वाक्य लिहा अगोदर. भाग प्रथम हप्ता. प्रथम हप्ता मागणीची राशी. मागणीची राशी मागविल्यास. मागविल्यास. घेतलो. घ्या मग खाली. आता मागवल्यानंतर कशी एंट्री होईल बरं? आता कशाची मागवायला आपण? कशाची मागवायला? हा, पण प्रथम शब्द सुरुवातीला काय लिहायचं आपल्याला? भाग. भाग विसरायचं नाही आपल्याला. घ्या मग. भाग प्रथम हप्ता मागणी खाते नावे. भाग प्रथम हप्ता मागणी खाते नावे. नावे. तर खालच्या ओळीला भाग भांडवल खाते जमा. काय? भाग भांडवल खाते जमा. घेतलो. तरटीप काय होईल बरं? तेच वाक्य जशाच तसं आणि त्याच्या पुढेच काय लिहायचं? फक्त बदल शब्द वापरायचे. झालं. आता नंतर नेक्स्ट घ्या त्याच्यातलं सेकंड पॉईंट. आता मागवल्यानंतर आता कशाची एंट्री होईल बरं? मिळाल्याची. मग आता लिहा मग वाक्य अगोदर परत एकदा. भाग प्रथम हप्ता. कितवा क्रमांक आहे त्याच्यातलं? दुसरं. भाग प्रथम हप्ता मागणीची राशी. प्रथम हप्ता मागणीची राशी मिळाल्यास. आता मिळालं म्हटलं की पहिलं काय होईल बरं? बँक खाते काय होईल? नावे. घ्या मग. बँक खाते नावे. बँक खाते नावे. नावे. तर खाली कशाची मिळाले तर? हा, पण शब्द सुरुवातीला काय लिहायचे? भाग. हा, घ्या मग. भाग प्रथम हप्ता मागणी खाते जमा. हा, एंट्री ध्यानात राहतील की?
पाठ होतील ना? हे 6 नोंदी पाठ करा, बाकीचे आपल्याला चालूवर नोंदी पाठ करायचे. तर झालं. चलो बा आता लक्ष द्या, जेवढे काही एंट्री तुम्ही जे लिहिलात त्याच्यामध्ये बा हे कोणती स्थानांतर केल्याची आणि मागवल्याची एंट्री सेम आहेत का नाहीत सांगा बरं. दोन्ही पण कसे आहे बघा, सेम अगोदर काढून घेते बरं का. सगळ्यांमध्ये कॉमनली जर बघत चाललो, अगोदर जरी समजा मिळाल्याची जर बघितलो, मिळाल्याची एंट्रीला बघायचं का, प्रत्येकाची अर्जाची रक्कम मिळणार आहे. पुन्हा नंतर ना कशाची मिळणार आहे आपल्याला, वाटपाची पण मिळणार आहे, हप्त्यांची पण मिळणार आहे. सगळ्याच मिळाल्याच्या एंट्रीमध्ये बघ कॉमन शब्द आहे आपल्याला का. आता पाठ सुद्धा करायची गरज नाही, तुम्हाला ठोकताळा ध्यानात राहते. लक्षात काय बरं, बँक खाते नावे काय सगळ्याच ह्याच्यामध्ये भाग अर्जामध्ये बँक खाते नावे आहे, वाटपाची राशी मिळाल्यास बँक खाते नावेच आहे, बरोबर आहे. पुन्हा नंतर काय बरं, प्रथम हप्त्यांमध्ये सुद्धा आहे का. म्हणजेच कसं बरं, सिंपल. आता नोंदी पाठ करण्यासाठी तुम्हाला ट्रिक देतो बरं का. कशाची, आता रक्कम मिळाल्याची, रक्कम मिळाल्याची. ओके, काय झालंय का म्हणालेत की चू चालू आहे. रक्कम मिळाल्याची एंट्री कशी बरं, कॉमनली सगळ्यांमध्येच काय येणार बरं आपल्याला, बँक खाते नावे. काय येणार, बँक खाते नावे. मिळालं म्हटलं की कंपल्सरी काय म्हणायचं आपल्याला, बँक खाते नावे. आणि कशाची मिळाली त्याच्या खाते जमा, कशाची मिळाली त्याच्या खाते जमा. जर समजा आपण जर म्हटलो भाग अर्जाची राशी मिळाली तर खाली काय लिहिणार बरं तुम्ही, भाग अर्ज खाते जमा, बरोबर आहे. जर समजा मी म्हटलो वाटपाची राशी मिळाली तर एंट्री कशी तयार होईल बरं, बँक खाते नावे. कशाची मिळाली, भाग वाटप खाते जमा, बरोबर आहे. जर समजा मी जर म्हटलो प्रथम हप्ता राशीची मिळाल्याची एंट्री सांगा म्हटल्यास बँक खाते नावे, तर खाली कशाचे बरं, प्रथम हप्त्याचे जमा. द्वितीय म्हटलं तर बँक खाते नावे, द्वितीय हप्ता मागणी खाते जमा. असं पटपट तयार करता येतील ना. सगळ्यांमध्ये एक जी नोंद होती एकच, आपण टोटल 2च नोंदी घेणार आहे. मी आज किती नोंदी घेणार आहे, 2च. तुम्हाला 2 नोंदी पाठ करायची फक्त. पहिली नोंद कशाची आहे बरं, मिळाल्याची. मिळाल्याची कशाची का असणार, मिळालं म्हटलं की कंपल्सरी नावेला काय येणार बरं, बँक खाते नावे, तर खाली ज्याची मिळाली त्याच्या खाते जमा. मग आता चला पाठ झालेत का, पटपट बघायचं का. ओके, बोर्डाकडे न बघता सांगता येते का बघू. बँक खाते मिळाली म्हटलं की बँक खाते नावे, बरोबर आहे. जर समजा अर्जाची मिळाली तर भाग अर्ज खाते जमा, वाटपाची मिळाली तर भाग वाटप खाते जमा, हप्त्याची मिळाली तर भाग हप्ता खाते जमा. ते किती वागा असणार, प्रथम असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल, चतुर्थ असेल. आलं लक्षात. सोपं आहे का अवघड आहे मिळाल्याची, सोपं आहे ना. पुन्हा नंतर न बघा मागवल्याचीच ना, मागवल्याची एंट्री कशाची बघायची आपल्याला, मागवल्याची एंट्री. मागवल्याची एंट्री आणि भांडवल खात्याला स्थानांतर केल्याची एंट्री दोन्ही पण सेम आहेत का बघा बरं. दोन्हीमध्ये पण कॉमनली काय आहे बरं, जमालाच आहे का नाही. भांडवल खात्याला स्थानांतरित केलं जरी म्हटलं, मागवलं आणि भांडवल खात्याला स्थानांतर केलं म्हटले, अर्थ एकच म्हणायचं आपण. लक्षात. फक्त स्टेप कशी बरं अर्जाची, ह्याला पहिलं कशाची एंट्री करायची, मिळाल्याची, नंतर भांडवलला स्थानांतर केल्याची, आणि पुन्हा नंतर वाटपापासून ते पर हप्त्यांपर्यंत कशी बरं, अगोदर मागवल्याची नंतर मिळाल्याची, अगोदर मागवल्याची नंतर मिळाल्याची करायचे. आलं लक्षात. मग आता कॉमनली काय बरं, आता मागवलं जर म्हटलं, आता स्थानांतर केलं किंवा मागवलं म्हटलं की काय करायचं आपल्याला, कशाची मागवलं त्याच्या खाते नावे, ज्याचे मागितलं त्याच्या खाते नावे. लक्षात राहील ना. मागवलं म्हटलं की शब्द काय वापरायचे, ज्याचे मागितलं त्याच्या खाते नावे, खाली भाग भांडवल खाते जमा, भाग भांडवल खाते जमा. मग आता समजा आपण जर म्हटलो वाटपाचे जर मागितलं म्हटलं तर ज्याचं मागितलं त्याच्या नावे करायचं ना, म्हणजे भाग वाटप खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. हप्त्याचे मागितलं तर हप्ता खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. द्वितीयचे मागितलं तर द्वितीय खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. सोपं आहे का अवघड आहे. पाठ झाली एंट्र्या. चलो अच्छे बच्चे, हे लिहून घ्यायची काय गरज नाही ना. हां, एंट्र्या पाठ होतील ना. असं पाठ हो ह्याच्यासाठी करायला बरं का मी एवढं. चला बा, आपल्याला आजच्या ह्या 12वीच्या क्वेश्चन्समध्ये भागामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय भागामध्ये बरं का. पहिल्या स्टेपवर बघायचे आपल्याला अर्जाची अर्ज किती आले तर शेअर्स. ओके, किती भागांसाठी अर्ज आले तर त्याच्यामध्ये बघा उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर बघा, ओमा कंपनीजवळ किती गाड्या होते म्हटलं होतं आपण, 4 गाड्या होत्या. त्याने विक्रीस किती काढले, 4 काढले. त्याला अर्ज किती आले ते 10. मग जास्त आलेले आपण काय केलो बरं, काय केलो, परत केलो. म्हणजे आता समजा कसं बरं हो का,
3 स्टेपमध्येच त्याने घेणार आहे ना, अर्ज, वाटप आणि हप्ता. ही प्रथम हप्ता आहे असं समजू. 3 स्टेपमध्येच गेले ते. 2 रुपये 3 रुपये कसं का भीक मागणार त्यानं, घेणं देणं नाही आपल्याला. ओके चलो, त्यानं किती विक्रीस काढले बरं? 4 बरोबर आहे. आणि त्याला अर्ज किती आले तर बरं 10. सध्या 10वर बघतोय आपण. ओके मग त्याला अर्ज अगोदर 10 यावं लागतात ना. किती आले बरं अर्ज त्याला? 10. मग अर्जाच्या ठिकाणी 10 लिहू शकताल. जेवढे आले तेवढे लिहिलो. पण वाटप तेवढे करू शकतोय का तो पिंटोस? नाही. त्यानं किती वाटप करणार बरं? 4. गुड. मग त्यानं किती वाटप केलंय? मला रिपीट एकदा. 4 केलाय. मग त्यानं हप्ते कशावर घेणार आहे? 4 वर घेईल का 10 वर घेईल? 4 वर. गुड गुड. कशावर घेईल त्यानं? 4 वर घेईल. आलं लक्षात? आता जर समजा आता ही कोणतं झालं बरं? 10 आलते. आता समजा त्याचं गरिबीचंच कंपनी आहे. त्याने विकाय काढले किती? 4. किती काढले? 4 विकाय काढले. त्याला फक्त 3च अर्ज आले. तर किती आले? तर 3च. विकाय काढले किती? 4. पण आलेत किती? 3च. मग त्यानं बळ एक खपिवतोय का तिथं? नाही. तर आता त्याला अर्ज किती आले? तर 3. मग अर्जाची पुढे किती लिहिचाल बरं? 3 बरोबर आहे. पुन्हा नंतर 3 जर अर्ज आले तर त्यानं वाटप पण किती करणार बरं? 3च. गुड. मग 3च वाटप केले तर त्यानं हप्ते कशावर घेणार बरं? 3 वरच. गुड. सोपं आहे का अवघड आहे इथं? आलं लक्षात? पुन्हा नंतर जर समजा पिंटोसनं विक्रीस किती काढले? किती काढले? 4. आणि जर समजा त्याला 4च आले, 4ला 4च आले, जास्त बी आलं नाही तर कमी बी आलं नाही तर मग अर्ज किती आले त्याला? 4. वाटप किती करणार? 4. हप्ते कशावर घेणार? 4 वर घेणार. सोपं आहे का इथं? म्हणजे ह्याच्या पुढे काय लिहायचं लक्षात येते ना पटपट. आलं लक्षात? पुन्हा नंतर हे झालं अर्जांच्या बाबतीतचं. पुन्हा किमतीच्या बाबतीत पण असते. कशामध्ये बरं? किमतीच्या पण. म्हणजे अर्जाच्या मध्ये हो का 3 प्रकार मोडले का? 3 कसं कसं बरं? एक तर त्याने विकाय काढलं म्हणजे जेवढे विकाय काढले तेवढेच अर्ज आले, म्हणजे आहे तितकेच आले. काय आले? आहे तितकेच आले. दुसरं काय तर जेवढे विकाय काढलं होतं त्याच्यापेक्षा जास्त आले, त्याच्यापेक्षा जास्त आले, त्याची पण क्वेश्चन येणार. आलं लक्षात? किंवा जेवढे विकाय काढलं होतं त्याच्यापेक्षा कमी आले. 3 प्रकारचे क्वेश्चन झाले. 3 प्रकारचे पण क्वेश्चन्स बघायचे आपल्याला. पुन्हा नंतर कशाचे बघायचे तर आपल्याला किमतींमध्ये सुद्धा. कशामध्ये? किमतींमध्ये. आता किमती बघा, त्यानं आता त्याची जर समजा डिमांड जर जास्त आलं तर त्यानं त्याची किंमत वाढवते बघा. बरोबर आहे? आणि डिमांड नसलं की किंमत कमी करत असते. म्हणजे त्यानं 2 पद्धतीने, एक तर जास्त किमतीनं सुद्धा विकू शकतो किंवा ती शेअर्स कमी किमतीनं सुद्धा विकू शकतो. म्हणजे ऑफर ठेवून त्यानं डिस्काउंट पण देऊ शकते ना. किंवा समजा जास्त डिमांड येलं तर त्यानं काय करते? त्या शेअर्सची किंमत लगेच वाढवून विकाय चालू करते. बरोबर आहे? म्हणजे किंमत कमीची पण होणार आहे, किंमत जास्तीची पण एंट्री येणार आहे. म्हणजे आता सध्या ह्याचे अर्जाचे किती झाले बरं आपल्याला? 3 होईल. तर आहे तितकेच समजा, आहे तितकेच आहे ना. कमी आले तर कमीचा विचार, आणि जास्त आले तर जास्त आपण देऊ शकतो का? नाही. आले पण बाकीचे 6 परत केलो, वाटप 4 केलो तर हप्ते पण 4 रोज घेणार ना आपण. म्हणजे ह्याचे 3 प्रकारचे आले अर्जाचे. पुन्हा नंतर किमतीचे किती प्रकारचे क्वेश्चन्स होणार आहेत आपल्याला? 2 प्रकारचे. ओके. पुन्हा नंतर हप्त्याचे, हप्त्यावर येणार बरं का. आता समजा काही जण असतात असे दलिंदर लोक त्याच्यासारखेच की बाबा गाडी घेते तर गाडी घेतली आणि हप्तेच भरत नाही. तर हप्ते भरते का? नाही. किंवा काही हप्ते भरतो आणि पुन्हा काही हप्ते भरतच नाही. मग हप्ते नाही भरल्यानंतर त्याचं चेक बाउन्स होतात का नाही? म्हणजेच काय करायला बरं? हप्त्याच्या संदर्भातले कोणते बरं? पहिले न भरल्याचे बघायचे आपल्याला. कशाचे? न भरल्याचे. ओके. आणि पुन्हा नंतर नाही जर भरलं त्यानं तर कंपनी लई दिवस थांबते का त्याच्यासाठी? नाही. तर काय करते बरं? गाडी ओढून नेते. गाडी ओढून नेते याचा अर्थ काय? ओढून नेली याला शब्द काय वापरतो आपण? जप्त. काय म्हणतो आपण? जप्त. म्हणजे त्या पिंटोसनं पहिलं न भरला त्याची एंट्री आपण शिकलो आपण. पुन्हा नंतर नाहीच अजून बी भर नाही त्यानं, नाहीच जर भरला तर त्याचे काय करणार बरं आपण? गाडी जप्त केलो. म्हणजे भाग जप्तीची पण आपल्याला क्वेश्चन्स बघायचे. तर आलं लक्षात? पुन्हा नंतर जप्त करून काय त्यांनी काय हळदी कुंकू लावून तिथं ठेवणार आहेत का? नाही. तर त्यांनी काय करतात बरं? ती पुन्हा विकायला काढतात का नाही? बरोबर आहे ना? ऑप्शन मधून असतं बा. इथं लातूरला जाते वेळेस तिथं आहे बा श्रीराम फायनान्स. हां, तिथं गाड्या ओढून आणलेली म्हणजे जप्त केलेल्या गाड्या असते. तर दर महिन्यात त्यांनी विकायला काढते. तर ऑप्शन करून त्याचं विक्री करत असते. तर मग आता म्हणजेच काय करणार बरं? जप्त केलेले भाग पुन्हा विक्री करणार आहे का नाही ते ना? हां. बा ह्याच्यात किती एंट्री आली बरं आपल्याला? किती प्रकारचे क्वेश्चन बघायचे टोटल? इथं 3 प्रकारचे, इथं किमतींमधले 2 प्रकारचे क्वेश्चन